बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हुतात्मा स्तंभ हा विकासाच्या नावाखाली अजित पवार जाणीवपूर्वक काढत असून 1942 साली बारामतीत झालेल्या चळवळीचा इतिहास पुसून टाकण्याचे काम अजित पवार करत असल्याचा आरोप करत हुतात्मा स्तंभ काढून देणार नसल्याचा इशारा बारामती तालुका स्वतंत्र सैनिक संघटनेने दिलाय। तसेच बारामती तालुका स्वतंत्र सैनिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी नटराज हे पानवट्यापर्यंत दिसण्यासाठी हुतात्मा स्तंभ काढण्याचं कुटील कारस्थान अजित पवार करीत असून आमच्या जीवात जीव असेपर्यंत हुतात्मा स्तंभ काढू देणार नसल्याचा इशारा बारामती तालुका स्वतंत्र सैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। हा विकासासाठी काढणार नाही, त्यांना या ठिकाणी कारंज करायचं। मग कारंज जर तुम्ही करणार असाल ते सुशोभित, त्यापेक्षा हा स्तंभ त्याला सुशोभित करा ना, त्याला लाइटिंग टाका, त्याला हे करा। तुम्ही कारंज करणार असाल, आमचा जर मानबिंदू स्वातंत्र्याचा लढायची खून ही जर तुम्ही काढून टाकणार असेल तर याला आमचा स्वातंत्र्य सैनिकाचा आणि उत्तराधिकारी संघटनेचा सक्त विरोध राहील। काय तुमची भूमिका असणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये? जर अजित पवारांनी पर्यायी जागा सुचवली तर तुमची काय भूमिका? पर्यायी जागेला आमचा सक्त विरोध आहे। आमची पर्याय दुधाची ताण ताकाने भागवली जाणार नाही, हा मानबिंदू आहे आमचा। या ठिकाणी आम्ही जागा हलवू नका आणि या ठिकाणी कारंज करू नका, पर्यायी जागा आम्हाला देऊ नका, पर्यायी जागेवर कारंज करा, पण या ठिकाणी स्तंभच राहून द्या अशी आमची मागणी आहे। आम्ही 14 ऑगस्टला उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी 14 ऑगस्टला सरकारचं लक्ष वेधण्याकरता आणि नगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता, प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही नगरपालिकेच्या समोर करणार आहोत। त्याचनंतर जर का त्यांनी स्तंभ जर हलवण्याचा प्रयत्न केला, जर का रातोरात जरी त्यांनी स्तंभ काढण्याचा प्रयत्न केला किंवा काढला तर महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून बारामतीमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे उत्तराधिकारी येऊन पुन्हा आहे त्या जागेवर स्तंभ लागेपर्यंत प्राणांतिक उपोषण हे होणारच आहे। खरं तर बारामतीमध्ये अनेक चौक आहेत, मग हाच हुतात्मा स्तंभ काढण्याचा का नेमका डाव टाकला जातो, काय वाटतं तुम्हाला? अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे नटराज जे आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नटराज जे आहे ते फार पानवट्या म्हणून मारुती आहे आमच्या इथला, त्यापर्यंत नटराज हे दिसावं आणि पूर्ण मोकळं व्हावं हा त्याच्या मागचा हेतू आहे। ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू नाही। त्यामुळे त्यांना मारुती मंदिर काढायचंय, त्यांना दुर्गा मंदिर काढायचंय आणि आता एवढंच नाही तर पुढे मी आणखी स्टेशन रोडच्या व्यापाऱ्यांनाही आज जागरूक करतो की पुढे भाग ते गांधी चौक ते जसं गुणवडी चौकापर्यंत त्यांनी दोन्ही बाजूला रस्ता मोकळा करण्याकरता बिल्डिंगा पाडून घेतल्या, त्याप्रमाणे हित सुद्धा होईल आणि नटराज हे पानवट्यापर्यंत कसं दिसेल हा त्यातला हा एकमेव डाव आहे। हा जो स्तंभ आहे हा बारामतीमध्ये झालेल्या चळवळीचं स्मरण आहे, त्याची स्फूर्ती आहे, बारामतीचा इतिहास आहे। या स्तंभामुळे बारामतीमध्ये झालेल्या चळवळीची लोकांना जाण होते, माहिती होते आणि हा स्तंभ तुमच्या वाहतुकी आणि विकासामध्ये कुठेही अडचण येत नाही, अडथळा येत नाही। केवळ बारामतीमध्ये झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसण्याचा हा अजितदादाचा डाव दिसतोय आणि तेवढ्यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत। आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी दत्त मंदिर हलवलं किंवा एखादी मंदिर हलवलेत तर बारामतीच्या जनतेने त्यामागे क्षोभ दाखवला नाही, त्यामागे कुठलं एजिटेशन केलं नाही, कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं नाही, ते गप्प बसले। याचा अर्थ त्याने असं समजला की जनता गप्प बसतीये आणि आपण करल ती पूर्व दिशा, असं म्हणून चालणार नाही। जनता सुद्धा सुज्ञ आहे। आम्ही तर आमच्या शरीरामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे। इंग्रजांना जिथं आम्ही दमलो नाही, त्यांच्या समोर दमन झालं नाही, तर या राजकारणासमोर आम्ही झुकणार आहे शक्यच नाही। काही झालं तरी आमचा जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही हा स्मारक हुतात्मा स्तंभ हलवू देणार नाही, 100% नक्कीच। आमच्या बाजूने सर्व बारामती तालुक्यातील जनता आहेच आहे, स्वातंत्र्य सैनिकाचे उत्तराधिकारी आहेत आणि महाराष्ट्रातून जनता आमच्या मागे राहील, मला खात्री आहे।